आशीर्वाद द्या सर्वजण. सुरू करतो.
लेकरं आहेत सोबतीला साथ संगत करण्याचा योग त्यांना येतोय, या निमित्ताने त्यांचा प्रॅक्टिस रियाज होते, थोडं बहुत असं प्लस मायनस होईल. तसं ते दिल खुलास वाजवतात, पण नवीन माहोल मध्ये आलं की थोड्या वेळ होते, म्हणून लगेच दुसरं गाणं घेतो आणि मग थोडंसं मॅडम बोलतो. अवघड गाणं आहे, पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं अष्टविनायक चित्रपटातलं गीत आहे. व्यवस्थित साऊंड येतोय, एखाद्याचा जास्त कमी
अनुष्का रत्न फारखी आणि आमच्या मिसेस चैताली शिंदे.
सिरियल होती बघ, त्याचं ट्यून आहे ना ती. प्रॅक्टिस आशीर्वाद असू द्या. आता आपण कुठला पुढे जाऊयात. आणि सादर करते आहे आमची स्टुडंट जी आता सीएचं तिचं फायनल सुरू आहे. तिने नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये मला वाटतं 2016 मध्ये पुण्याला नॅशनल कॉम्पिटिशन झाली सिंगिंगची, तर तिचं सेकंड प्राइज. आपलं गुरुदेव संगीत विद्यालय नावाने आम्ही संगीत विद्यालय चालवतो, कलांकुर फाउंडेशनच्या अंतर्गत येतं. आणि या फाउंडेशनचा किंवा गुरुदेव संगीत विद्यालयाचा हा एकच उद्देश घेऊन आम्ही काम करतो की बऱ्याचदा आपण आर्टिस्ट स्टेजवरच पाहतो, परंतु आम्ही विद्यार्थी घेऊन त्यांना घेऊन कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्यामध्ये आर्टिस्ट जागा होईल. प्रत्येकात असतोच तो, फक्त त्यांना तो वाव भेटला पाहिजे. तर अगदी 1-1 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना पण स्टेजवर संधी दिली जाते. असे आतापर्यंत मोर दॅन 45 स्टुडंट नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे यांच्या वतीने पूर्ण देशातून स्पर्धक तिथे पुण्यात येतात, दरवर्षी येत असतात. तर 45च्या पेक्षा जास्त आपले स्टुडंट त्याच्यात क्वालिफाईड झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे या क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न पण करतात. बरेच स्टुडंट आता जॉबला पण लागले. तर ते करत असताना त्यांची आवड पण ते जोपासतात. मी थोडा अल्प परिचय करून देतो. ही अनुष्का रत्नपारखी. यानंतर तबल्याच्या साथीला आहे माझ्या संचित धाडगे. त्याचं कॉमर्स साईडने कॉमर्स चालू आहे. CMS खूप फॅकल्टी आहेत, मी मात्र संगीत धरूनच बसलोय. तर संचित पण आता थोड्या वेळाने त्यांचे थोडीशी तबल्याची जुगलबंदी तुम्हाला ऐकवणार. दोघांची जुगलबंदी तुम्ही ऐका. संचित गेल्या वर्षीच नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये त्याचा फर्स्ट नंबर आलेला. त्याचा बऱ्याच ठिकाणी तो माझ्यासोबत असतो कार्यक्रमाला. तो एकच म्हणतो की सर मला फक्त सांगा, मी वेळ काढेल काही करेल पण तुमच्या सोबत येईल. खूप ठिकाणी याच्यातून त्याला अनुभव पण येत आहे
आणि सर्वांचा आशीर्वाद राहिला तर आणखीनच पुढे प्रगती होईल त्यांची. आता ज्याची बासुरी ऐकली तो माझा मुलगा आणि विद्यार्थी पण, तो कृष्णा, तो नवीला आहे. त्याने सांगितलंच आहे स्वतःबद्दल, कृष्णा सारखाच आहे. बासरीच्या बाबतीत तुम्ही ऐकले, बाकीचं पण आहे. तर तो कृष्णा ज्यांचे पाठ राखण आहे माझी, असे ते माझे मिसेस. प्रत्येक कामामध्ये मदत असते आणि पुढे जाण्यासाठी पण खूप काही सपोर्ट असतो. परिवारासाठी किंवा प्रपंचासाठी म्हणतो तो एकमेकाचा आधार, तो ते नक्कीच आहेत. किती पण संकट वगैरे आली तर ते आहेत. शिवाय काहीही गाण्याचा म्हणतो गंध नसताना, संगीतचा काहीच गंध नसताना, लग्नानंतर 7 वर्षानंतर थोडी थोडी आवड निर्माण झाली. आता त्या तबल्याचे पण क्लास घेतात आणि त्यांचे पण उपांत्य विशारद तबल्यामध्ये आहे. इकडे माझी मुलगी आहे, तिचं सरांनी सांगितलं हा पारिवारिक कार्यक्रम आहे. सरांनी सांगितलं की हा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, परिवाराचा कार्यक्रम आहे. माझ्याच घरातले सगळे येतील ना, कलिक कोणी जास्त असतील ते घरात, म्हणून मी घरातली माणसं आणली. तर हिचं नाव आहे स्वरांगी शिंदे. तिचं पहिला परफॉर्मन्स ज्युनियर केजीत असताना झालेला. त्याच्यानंतर 4थीत असताना तिचा आकाशवाणीला कार्यक्रम झालाय. कॉम्पिटिशनच्या माध्यमातून तिचं श्रीलंका, मलेशिया वगैरे, थायलंड या ठिकाणी तिचं सिलेक्शन झालं. काही ठिकाणी पाठवणं झालं, काही ठिकाणी आमच्याकडून राहिलं ते. आणि ती पण नॅशनल म्हणजे वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करते. 10वी होतं म्हणून आम्ही थोडंसं शांत होतो. आमचं एज्युकेशनकडेच फोकस राहील, परंतु सोबत कला असावी यासाठी त्यांच्या मागे लागून करून घेत असतो. कधी कधी त्यांना पाठीच उठून किंवा काय वगैरे वगैरे सपोर्ट करतात. मुलं पण सपोर्ट करतात. सगळे माझे विद्यार्थी पण इतके गोड आहेत, जवळपास 100 पेक्षा जास्त आहेत. पण असं एकही परिवार नाही की तो माझ्या म्हणजे मी सांगितलं आणि ते करणार नाही. असं थोडस यश नेहमी बलिदान मागतं. बरोबर आहे सर? तुमच्यासमोर आता मॅडमनी बोलल्या म्हणून प्रत्येकाने स्वतःला ऑब्झर्व केलं तर हेच उत्तर मिळेल. यश नेहमी बलिदान मागतं. संजीव अभ्यंकरांना सगळ्यांनी ऐकलेलं आहे. थोडस 2 मिनिटं सांगतो. आजही त्यांना जग डोक्यावर घेत आहे. त्यांच्याशी भेटण्यासाठी, त्यांचं गाणं ऐकण्यासाठी आसुसलेले लोक आहेत. पण वयाच्या 3ऱ्या वर्षी पंडित जसराजी यांच्या घरात घेऊन घातले. ज्यावेळी त्यांची मुलाखत घेतली तर ते म्हणे मलाही पण वाटतं कुठेतरी फिरायला जावं, मलाही वाटतं घरच्यांच्या सोबत काहीतरी असावं, पण माझं बालपणच हरवून गेलं. मी फक्त आणि फक्त संगीतच करत राहिले. आज मोठं नाव आहे परंतु काही गोष्टी राहून गेल्या. जरी असल्या तरी पण खूप आनंद वाटतो कारण संगीतात काम करतात. तर यश नेहमीच काहीतरी आपल्याकडून मागत असतात, बलिदान घेत असतात. त्यापैकीच हे एक बलिदान समजा. जसं मी 12वीचा पेपर इंग्रजीचा दुसऱ्या दिवशी होता ना, आदल्या रात्री 1 वाजेपर्यंत कार्यक्रम केला, तसं तिने त्या दिवशी तुमच्या सोबत साथ दिली. म्हणजे ह्या गोष्टींचा अनुभव आला पाहिजे. परीक्षा आहे म्हणून ते करणं गरजेचं, परंतु त्याच्यातून पण आपण ऑलवेज रेडी पाहिजे. एक मिनिट मी पण बोलते. माझी तेवढी हे नाही आहे, मी स्टुडंट आहे सरांची, पण मी तेवढं बोलू नाही शकत. सरांबद्दल आणि ते गुरु आहेत. मी सांगायचं म्हणजे मी लहान होते, असं समथिंग असं सिनियर केजी फर्स्टमध्ये, तर तेव्हा लावला होता मी क्लास. तेव्हापासून मी सरांकडे आहे. CA-मुळं मला जास्त हे नाही होत, ते पण दोन्ही मॅनेज होत नाही, पण थोडंफार कधी ना कधी मला सर नेहमी संधी देतात. त्यांच्या संधीमुळे तरी थोडंफार चालू आहे. आणि मला पण आता विशारद द्यायची आहे.
माझ्या गुरुची स्तुती करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच गुरुस्तुती वाजवण्याचा प्रयत्न करतो. दिग दिग दा गुरु ज्ञान प्रदाता करे कृपा गण गण सपदाता कर संपुट तिग तत् प्रणाम दादा प्रणाम दादा प्रणाम दादा. ज्या ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी सपोर्ट करा. तुम्ही पण गाऊ शकता सोबत. विठू माऊली विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माझ
अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा टाळ घोष
बोधानेच आपण जरी मैफिलीचं सेवन करत असतो, परंतु असं काही बोध आहे की इथून पुढे आपण अशा पद्धतीने सुरुवात करू शकतो आपल्या जीवनरूपी प्रवासाला. तर म्हणून हे गाणं थोडंसं निवडलेलं आहे. ते गीत घेऊयात आपण. तुम्ही आम्हाला श्रवण केलं, थोडक्यात असं म्हणेल की आम्हाला सहन केलं. यातून जे काही तुम्हाला कानाला छान वाटलं, कान तृप्त झाले, ते फक्त आणि फक्त माझ्या गुरुजींचा आशीर्वाद आहे, आई वडिलांचं प्रेम आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही हा सगळा सेट इथे तुमच्या समोर बसू शकलो. आणि खरं तर दादा, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. चालता बोलता काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर त्यासाठी क्षमस्व आहे. आणि शुभरात्री. कारण काय माहिती का, त्यांच्याजवळ फुरसतच नसते दिवसभरामध्ये. आणि कसा वेळ काढतात, कशी प्रॅक्टिस करतात माहित नाही. क्लास आता जवळपास किती दिवस, 2 महिने कंप्लीट झाले. आता हा मार्च संपेल म्हणजे 2 महिने कंप्लीट होतील आपले. तर 2 महिन्यामध्ये खूप ते माझ्या आधीच तयार असतात खरं तर. म्हणजे ते काम जरी असलं तरी तेवढा वेळ त्यांनी शिल्लक ठेवलेला आहे. आणि पुन्हा हे पण सांगतात की मी सकाळी जाताना 15-10 मिनिटं 5 मिनिटं अगदी जेवढा भेटेल तेवढा. म्हणजे स्वतःसाठी वेळ देणारी व्यक्ती आहे की जो संसाराचा साठी बाकीचा सगळा जरी व्याप असेल पण स्वतःसाठी वेळ ठेवला पाहिजे. हा एक आदर्श आहे त्याच्यात. माझ्या मुलांसाठी सांगतो. आणि खूपच एक